Vlog 92. राम राम मंडळी, मी संकेत विजय माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय. मित्रांनो, आता डायरेक्ट साईड वरती आत्ता वाजले 10:15 काम चालू झालेलं आपलं. तुम्हाला म्हटलं होतं की मागच्या वेळेस रॅक ओपनिंगचं काम चालू आहे बघा, तेच काम चालू आहे आज पण. अर्धा स्लॅब राहिला होता, ते फायनल पूर्ण करून घ्यायचंय. आज आम्ही सकाळी लवकरच येणार होतो. सायमनला फोन केला पण त्यांनी मला कॉल बॅक नाही केला, म्हणून उशीर झाला. त्याचं कारण असं की त्याचं आवडलं होतं पण त्याचा मोबाईलचा रिचार्ज संपल्यामुळे त्याने मला कॉलच आला नाही. मी 9 वाजता कॉल केला, सॉरी 8:30ला कॉल केला, त्याच म्हटलं माझा रिचार्ज संपला, त्यामुळे आपलं बोलणं नाही झालं. चला आता आम्ही आवरून आलोय साईडवरती, काम करून घेऊया. तुम्हाला दाखवतो मी काय फ्युचर कसं ते. चला आता मी माझं काम करतो. मित्रांनो, आता जेवायला बसलोय आणि डब्बा जेवण करून घेऊया. ऊन तर बघत असले म्हणले, पण काम चालू आहे आपलं. थोडा सकाळी गोळ झाल्यामुळं, नाही तर आम्ही आता घरी गेलो असतो कामावर पण, आणि निवांत जेवण करून आराम केला असता. तर ठीक आहे, उद्याच्याला येता येईल बघू, कारण उद्या मंगळवार पण आहे, सुट्टी असेल पण आणि नसेल पण, बघूया उद्याच्या ह्याच्यावर. मित्रांनो, आता एक प्रॉब्लेम झालाय. लाईट आहे पण आपलं मशीन चालत नाही. काय काय माहिती, मी जाऊन आलो खाली, बटन पण चालू वायरचं जॉईंट पण होते ते, पण काय ते माहित नाही. चला आता बघूया काय विषय आहे. मित्रांनो, हे बघा जी ही वायर आहे, हा ही जळाली बघा. एवढा तुकडा काढला त्यातला जॉईंट, परत बोर्ड जोडणार आहे. चला जुळून घेऊया आणि काम करून राहिलं. मित्रांनो, ते वायर चेंज केली, पण वायरचं कनेक्शन चालू झालं, पण आता का आपला ग्राइंडर चालत नाहीये. तो मोठा प्रॉब्लेम झाला. आपल्या आता एवढंच ग्राइंडिंग करून झालं, इथं भरपूर क्रॅक असल्यामुळे इथं भरपूर वेळ गेला आणि लाईट गेली होती मध्ये. आणि आता हे बघा तुम्ही, ग्राइंडर तुम्हाला दाखवतो मी. आता हा ब्लोअर बघा चालू आहे, बटन पिन लावली, बटन दावला, बघा ब्लोअर चालतोय. बटन बंद करतो. पिन लावली है, मैं इसको थोड़ा पकड़ लेना हाथ से. ग्राइंडरचं बटन चालू करायचे हातात ग्राइंडर पाहिजे, नाही तर चालू झाला तर तो व्हायब्रेट होऊन आपल्या हातात सापडायचा पण नाही. हे बघा, ग्राइंडर चालत नाही. हे आज मोठं नुकसान झाले. चला आता आम्ही आवरतो आणि निघतो घराकडं. मित्रांनो, आपल्याकडे दुसरा ग्राइंडर होता, हा लक्षात नव्हतं. पिशवीत बघितलं तर हाय आहे ग्राइंडर. चला आता ह्याचा ब्लेड बदलू आणि काम चालू करून राहिलेलं. ठीक आहे, आपल्याकडे स्पेअर मध्ये ग्राइंडर आणला होता, त्यामुळे आपला फायदा झाला की आपलं टायमिंगचं बचत होईल. आता जेवढं आहे तेवढं. चला आता खोलून घेतो आम्ही आणि जोडून काम चालू करतो परत. मित्रांनो, ह्या ग्राइंडरचा पण प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम म्हणजे ह्याचा जो लॉकचं बटन आहे खालचं, हे दाबलं तरी हे लॉक होत नाहीये. त्यामुळे आता ह्याचा पण उपयोग नाही. ह्याला पण आता रिपेअर करावं लागेल तेवढा. आता ह्याचं काय झालं ते पण चेक करावं लागेल. चला आता आम्ही फायनली घरी जातोय, निघालोय घरी. आता जाऊन वायर काढतो आणि निघतो घरच्या दिशेने. चला. मित्रांनो, हे दोन्ही ग्राइंडर झालेले आहेत. ह्याची जी मागची पिन आहे ती बदलली. हात निकाल ना बाई. हे आणि ह्या ग्राइंडरचं हे बटन चेंज केलंय बघा, नवीन टाकलंय. आणि हे वायर, आणि ह्याच्या पण वायर मध्ये शॉर्ट होता. शेटने आपल्याला सहकार्य करून चांगल्यारीत्या बसून दिले. त्यांचं दुकान आहे खेडगाव बाजार मैदानाच्या बरोबर
बाजूला. चला आता आपण हे ग्राइंडर घेऊन जाऊया घरी. मित्रांनो, साईडवरून ग्राइंडर नीट करून घरी आलेलो आहे बघा. भरपूर वेळ झाला, बाकीची कामं करून घेतली, मस्त मध्ये आवरून घेतलं. आता वाजलेत बघा 7:45. सॉरी 7:45 नाही, 6:15 झाले. हे बघा जेवायला बसलोय, मस्त मध्ये गरम गरम भाकरी घेतली कडक अशी आणि मटकीची भाजी. चला जेवून घेऊया. मित्रांनो, आजच्या दिवसात ग्राइंडर जळल्यामुळे आपलं काम थांबलं. सॉरी, जळला नव्हता, त्याचं बटन खराब झालं आणि वायर जळली होती, त्यामुळे ते काम थांबलं आपलं. चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. शिवरात्री.